इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद स्थानिक बाजारपेठांपर्यंत उमटू लागलेत। युद्धामुळे आखाती देशातील वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण झाल्यामुळे कांद्याची निर्यात ठप्प आहे। चाकणमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आणि कांद्याचे भाव गडगडलेत। सध्या बाजारात शेतातील काढलेला लाल कांदा मोठ्या प्रमाणात आलाय, मात्र निर्याती अभावी देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर कमी झालेत आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। सध्या कांद्याला जेमतेम 10 ते 12 रुपये किलोचा बाजारभाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा खर्चही भागत नाहीये आणि शेतकऱ्यांसमोर संकट उभं ठाकलंय। कांद्याची आवक आमच्या मार्केटला साधारणपणे 100 ते 110 गाडीची कांद्याची आवक आहे। कांद्याचे बाजार साधारणपणे 10 ते 12 रुपये मार्केट आहे। युद्ध असल्यामुळे कांद्याला मागणीचे प्रमाण बरं कमी प्रमाणात असल्यामुळे कांद्याचे हे बाजार स्थिर आहे। जर युद्ध चालू नसतं तर साधारणपणे 15 ते 20 रुपये त्या दिवसात कांद्याचे बाजार झाले असते। 10 ते 12 रुपये कांद्यामध्ये शेतकऱ्यांनी जो खर्च केला आहे त्या खर्चाची मुद्दल पण उभी राहत नाही। या गोष्टीमुळे शेतकरी नाराज आहे। आणि हॉटेलसाठी व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद केल्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेत। परिणामी हॉटेल्सना होणाऱ्या शीतपेयांच्या पुरवठ्यात 70% कपात झाली आहे। विविध हॉटेल्सकडनं उन्हाळ्याच्या दिवसात शीतपेयांची मागणी वाढलेली असते, मात्र सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेत आणि हॉटेल व्यावसायिकांनी शीतपेयांच्या ऑर्डर्स रद्द केल्यात। याचाच परिणाम शीतपेयांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवरती सुद्धा दिसून येतोय। आखाती देशातल्या युद्धामुळे बीडच्या आनंदवाडी शिवारातील केळी उत्पादकांवरती संकट ओढावलंय। एकीकडे केळीची निर्यात बंद झाल्यामुळे केळी झाडावरतीच खराब होऊ लागली, तर दुसरीकडे स्थानिक बाजारपेठेत केळी उत्पादकांना अल्प दरात केळ्यांची विक्री करावी लागतेय। त्यामुळे उत्पन्न तर सोडाच, पण केळीच्या लागवडीचा खर्च निघणं सुद्धा अवघड बनलंय। केळीला चांगला भाव मिळत असतानाच युद्धजन्य परिस्थितीमुळे केळी कमी भावात विकण्याची वेळ आल्यानं केळी उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली आहे। निर्यात बंदी आल्यामुळे आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे। 20 ते 22 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि सध्या लोकलचे व्यापारी असं म्हणजे भरपूर मान देऊन पण नेत नाहीत आणि कमी भाव मागत आहेत, म्हणजे पाडून मागत आहेत आम्हाला। असं भरपूर नुकसान झालेलं आहे। 20 ते 22 लाख रुपयाचं 3 भावाचं आमचं आतापर्यंत नुकसान झालेलं आहे। तर बीड पाठोपाठ धुळे जिल्ह्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांवरती सुद्धा दुहेरी संकट आहे। एकीकडे युद्ध परिस्थितीमुळे केळीला भाव नाहीये, तर दुसरीकडे उन्हाचा कडाका वाढल्यानं केळीचं पीकच धोक्यात आलंय। भारतातल्या केळीला मोठ्या प्रमाणात मागणी असताना केवळ युद्धाच्या नावानं व्यापारी मनमानी पद्धतीनं भाव कमी करत असल्याचा आरोप धुळे जिल्ह्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केलाय। दरवर्षी 1700 ते 2000 रुपयांपर्यंत केळीला दर मिळतो, पण यंदा हा दर 800 ते 1000 रुपयांपर्यंत खाली आलाय। आखाती देशातल्या युद्ध परिस्थितीचा थेट फटका साताऱ्यामधल्या हळद पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना बसतोय। लाखो रुपये खर्च करून उभं केलेलं पीक आज बाजारामध्ये कवडी मोल दरानं विकावं लागतंय। शेतकरी माल घेऊन बाजारात येतो, पण त्याला योग्य दर मिळत नाही आणि मिळालेला दरही व्यापारी देत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्यात। युद्धजन्य परिस्थितीमुळे बाजार गडगडलेला आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतोय। आणि युद्धामुळे आखाती देशांच्या ऐवजी सोलापुरातल्या द्राक्षांची युरोपात निर्यात होते। या द्राक्षांना UK आणि US मध्ये चांगली मागणी असल्याचं शेतकऱ्यांचं मत आहे। त्यामुळे सोलापुरातल्या व्यापाऱ्यांनी सध्या पर्यायी बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे समाधान व्यक्त केलंय। आणि यानंतर एक धक्कादायक बातमी बीडमधनं आहे। बीड तालुक्यातल्या एका गावात एका